नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सौर प्रकल्पाच्या आमिषाने 46 लाखांचा गंडा. शेत जमिनीवर सौर प्रकल्प उभारून दरमहा मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरळा तालुका शिराळा येथील 77 वर्षीय शेतकऱ्याची 46,42,022 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेश गोविंद पटवर्धन वय 77 राहणार आरळा यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहिणी देशपांडे आणि रुपेश रेड्डी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2023 या कालावधीत संशयितांनी पटवर्धन यांच्याशी मोबाईलवरून वारंवार संपर्क साधला. त्यांच्या शेत जमिनीवर सुमारे 3,67,20,00,000 रुपयांचा सौर प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यातून पुढील 25 वर्ष दरमहा सुमारे 4,36,000 रुपये उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवलं. यासाठी शेतजमिनीचा सातबारा उतारा व कागदपत्रे ईमेलवर मागून घेतली. सुरुवातीला 3 एकर जमिनीच्या शुल्कापोटी एकरी 13,000 रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले. शुल्क भरल्यानंतर इतर कारणांसाठी विविध बँक खात्यांमध्ये गुगल पे, फोन पे आणि रोख स्वरूपात एकूण 46,42,022 रुपये मागवून घेतले. मात्र एवढी रक्कम घेऊनही सौर प्रकल्पाचे कोणतेही काम न करता पैसे परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे पटवर्धन यांच्या लक्षात आले. या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.